रोजच्या जेवणाचं कसं आहे, काय खाता? हे काय असे कुटके गाठके चटणी चुटणी हे काय हे 10 रुपयाचे काय भेटत त्याच्यात हे आजचं जेवण आहे तुमचं? हा. पैठणच्या जायकवाडी धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे 2 लाख मच्छीमारांपैकी मंगलबाई एक आहेत. त्या अपंग विधवा आहेत. त्यांना मुलगा नाही. दोन्ही मुलींचं लग्न झालं असून त्या या झोपडीमध्ये एकट्या राहतात. घरचा रिचा आता वीज एकरी आहे ना घरी. पोरा सोरा कोणी नाही. पती मेरे कसं पाऊस नाही तर कसं काय होईल. असं मग पाऊस नाही पडला आणि असं केलं म्हणजे काय खाता काय करता. काम होतं काय कामाला लोक लावायचे नाही माहिती का. आता एकंदर दिवसाची कमाई किती आहे तुमची? कायची कमाई इतके मासे सापामध्ये काय कमाई कायची. हे बी आज सापर आहे कधी कधी तर नाही असंच आहे. 1 नाही 2 मासे आणि आधार बी कोणाचा नाही ना. रोज सकाळ संध्याकाळ मंगलबाई धरणात मासे पकडायला जातात. पण दिवसाचा खर्च निघेल एवढेही मासे मिळत नसल्यानं मंगलबाईंना अक्षरशः कुटक्यांवर दिवस काढावा लागतोय. अपंग असल्यानं त्यांना कुणी कामावरही घेत नाही. मंगलबाई एकट्या नाही आहेत. जायकवाडी धरणाच्या पट्ट्यात राहणाऱ्या आणि मासेमारीवर जगणाऱ्या 25,000 मच्छीमार कुटुंबांचीही अशीच भीषण अवस्था आहे. किती होती शाळेमध्ये? शाळेत जातो का? नाही सोडली. शाळा सोडली का? का ते पप्पा वारले ना सोडली. मग आता काय करतो मग? मासे धरतो. आधी भेटत होते असे 10-12 किलो. आता मासे लयच कम झाले. आता पाऊस नाही तर मग मासे नाही. 3 वर्ष झाले 9वी पर्यंत शिकलेल्या परशुरामनं शाळा सोडली. आई गंगूबाई पठाडे मुके आहेत. वडील दम्यामुळे वारले आणि मग 2 वेळच्या भाकरीसाठी त्याला शाळा सोडावी लागली. मासे नाही भेटले मग कामाला जायला लागत. मग काम नाही भेटलं मग जावंच लागत कुठं तरी मासे ते धरायला. दिवसभर हिंडायला लागत चप्पूवर. मग तिकडून थोडं मासे करून धरत इकडे येतं. मग परत कामाला जायचं. मग काम झालं ना यायचं घरी. पैसे बिसे द्यायचे थोडे बहुत बस. जेवण वगैरे काय? काय चटणी भाकरी. दरवर्षी समजा 50-60% पाणी असतं धरणामध्ये. ह्या वर्षीच कमी झालं. याच्या आधी 7-8 वर्षापूर्वी असं पाणी व्हायचं. त्या आधी बी मच्छी भेटायची नाही आणि आता तीच परिस्थिती आली सध्याला पाणी कमी असल्यामुळे. आणि या धरणात जो आमच्या शेती गेलेली आमच्या स्वतःच्या शेत्या गेलेली तरी पण आम्हाला सरकारनं काही दिलं नाही. आम्ही झोपड्या करून राहतो. म्हणजे माझं जन्म तिथं झालेलं. घरं नाही तर काहीच नाही आम्हाला. जसं पूर्वी वातावरण राहायचं तसं यंदा वातावरण नाही. आता यंदा पाऊस नाही पडलं म्हणून डॅम काही भरलं नाही. डॅम नाही भरलं म्हणून मासे बी कमी भेटू राहिले. पाणी कमी आहे ना डॅमला. त्या अर्थ म्हणजे डॅमला पाणी कमी म्हणून माशी बी कमी भेटू राहिली. त्यातल्या आता आमचे लोक खूप परेशान आहे सध्याला. मला घर नाही जागा नाही काहीच नाही. या एवढ्या झोपड्यामध्ये राहते मी. मुलगा अपंग आहे. पैशाचं भेटत नाही आम्हाला. हे काय मुलगा ताप लागलेली आहे त्याच्या मेंदूला. आम्हाला दवाखाना पण वेळेवर भेटत नाही. मालक पण इथंच वारलेले. त्यांना असेच झटके आले होते. 25 वर्ष झाले काम करीत होते. उन्हामध्ये मासे धरत होते. दवाखान्यात न्यायपर्यंत वाचले नाही ते पण. त्यांना पण इथंच झटका आला होता. स्वतःसोबतच आपल्या अपंग मुलाला जगवण्यासाठी छायाताई झगडत आहेत. धरणावर अवलंबून असलेल्या या मच्छीमारांची प्रचंड परवड होतीये. एप्रिल 2023 मध्ये जायकवाडीत 52% पाणी साठा शिल्लक होता. पण एप्रिल 2024 मध्ये तो 19% आलाय. यामुळे मच्छीमारांचं आरोग्य, शिक्षण, रहिवास आणि एकंदर भविष्यच धोक्यात आलंय. वर्षानुवर्षे फक्त मासेमारी करत असलेल्या या समुदायासमोर रोजगाराचा प्रश्नही गंभीर आहे. त्याच्यामुळेच कदाचित छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा दोन्ही जिल्हे मिळून जायकवाडी जलाशयावर 25,000 कुटुंब म्हणजे 2.5 ते 3 लाख लोक मासेमारी करून आपली उपजीविका भागवितात. पर्यावरण चक्र बदलल्यामुळं पाणी काही जास्त प्रमाणात न पडल्यामुळं जायकवाडी जलाशयामध्ये अवघा मृत्यूसाठ्याचे बी खाली
म्हणजे 19% पाणी साठा आहे. मासेमारी करणाऱ्याला मासे भेटत नाही. खूप मोठी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या 17 विकास ध्येयांपैकी एक आहे स्वस्थ आणि पर्यावरण स्नेही ऊर्जा. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं आणलेल्या काही योजनांपैकी एक म्हणजे जायकवाडी धरणावर होऊ घातलेला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प. या प्रकल्पाच्या विरोधात गेल्या 6 महिन्यांपासून कहार आणि भिल्ल समाजातील हजारो मच्छीमार आंदोलन करत आहे. पण प्रशासन मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मी जर मासे धरून नाही विकले तर माझ्या मुलांचं भविष्य वाटोळं होईल. माझ्या मुलांना नोकरी नाही, घरी आम्हाला शेती नाही, घराला घर नाही राहायला, जागा नाही राहायला. आम्ही अशा कडी काठाला राहतो गंगाच्या. तो काही काही बायांना नवरे नाही, ती बी 3-3 पोरी असताना ते तिथंच काम करून खाता मासे धरून. त्यांना नोकरी नाही, काही नाही. त्यांच्या मुलींचं भविष्य कसं काय सुधरण? आमची मान्यता आहे सौर ऊर्जा प्रकरण हे झालंच नाही पाहिजे. रद्द झालं पाहिजे ना त्याच. आम्हाला हे जे गेलं तर आम्ही कशा पोट भरायचं दादा? हा, आमचे काय हाल आहेत. आम्ही पहिल्यापासून काम नाही केले ना, तर आम्हाला लोक लावित नाही, काम होत नाही. तो हे असंच कुटुंब खुडखुड खुडखुड लोक चालले, चांगले लोक होऊ राहिले ना आमचे कुटुंब हे असेच राहिले मागे. कहार समाज असो, भिल्ल समाज असो, भोई समाज असो, हे आमचं जे आहे हा पारंपरिक व्यवसाय आहे. आम्हाला काही शिक्षण जास्त प्रमाणात नाही, आम्हाला नोकऱ्या जास्त प्रमाणात नाही. माईबाप सरकारला आमची एवढी विनंती आहे का आम्हाला वेगळं काही देऊ नका, फक्त जे आमचं पारंपरिक व्यवसाय आहे ते टिकून द्या. आमचं हे व्यवसाय आमच्याकडून हिसकून घेऊ नका. आता यामध्ये जर जायकवाडी सौर ऊर्जा प्रकल्पावर समजा 18,000 हेक्टर म्हणजे जवळपास 54,000 एकरवर नुसत्या प्लेट्स टाकायच्या. प्लेट्स टाकल्या की त्याखाली ऑक्सिजन मिळणार नाही, पाणी प्रदूषित होईल, मासेमारीची जी काही नैसर्गिक साखळी आहे ती धोक्यात येईल, पाण्यात त्याच्यामुळे रोगराई पसरेल. सौर ऊर्जेला विरोध नाही, सौर ऊर्जेची निर्मिती झाली पाहिजे, वीज ही गरज आहे, पण कुठे केली पाहिजे? अनेक सरकारच्या कितीतरी हजारो एकर जमिनी इथे शासनाच्या महाराष्ट्रावर पडीक आहे. तुम्ही त्या पडीक जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प करा. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. वीज निर्मिती झाली पाहिजे, आमची मदत घ्या. सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध नाही. उदाहरणार्थ जसं गुजरातला कॅनलवर केलेले आहेत, जे पाट असतात त्याच्यावर त्यांनी केलेलं आहे. त्या धर्तीवर आपल्याला पैठण येथे बी 2 कॅनल आहेत. एक 285 किलोमीटरचा आहे आणि एक 184 किलोमीटरचा आहे. त्याही धर्तीवर आपल्याला करता येईल ना, जेणेकरून हे 3 लाख लोकांवर उपासमारीची वेळही येणार नाही आणि वीज निर्मितीही होईल. मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांची तहान भागवणारं जायकवाडी धरण सरकारी योजना आणि दुष्काळापायी स्वतःच धोक्यात आलंय. वर्षानुवर्षे ऋतुचक्र बदलतंय. एकतर भीषण दुष्काळ किंवा अवकाळी पाऊस अशा गोष्टी घडताना दिसून येत आहे. पर्यावरण बदलांचा आपण जर गांभीर्यानं विचार केला नाही तर सबंध मानवजातीसाठी हे मोठं संकट ठरेल.